नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील लिंग ओळखणे याच्यामधील एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे अनेकवचनी नामाचे लिंग कसे ओळखावे, त्यावर आलेले प्रश्न कसे सोडवायचे आणि अनेकवचनाचं लिंग हे कशा पद्धतीने शोधायचं असतं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत। या ठिकाणी मी उदाहरण दिलेत। एक वचन त्याचंच अनेक वचन केलं आणि त्याचा लिंग प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। बघा, पहिलं उदाहरण आहे घोडा, एक वचन, त्याचं अनेक वचन आहे घोडे, आणि घोडे या अनेक वचनाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे। तर या घोडे या शब्दाला तो, ती, ते हे सर्वनाम लावल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ते घोडे। मग अनेक वचनी शब्दाचं लिंग ते घोडे, ते या सर्वनामांना आपल्याला ते नपुसक लिंग वाटतं, परंतु तसं करायचं नाही। या अनेक वचनाचं एक वचन काय आहे? घोडा। तर घोडा या शब्दाला तो, ती, ते हे सर्वनाम लावायचे। त्याच्यापैकी तो घोडा हे बरोबर वाटतं, म्हणून त्याचं लिंग आहे पुल्लिंग। म्हणजे घोडा या शब्दाचं लिंग आहे पुल्लिंग आणि घोडे या शब्दाचं सुद्धा लिंग आहे पुल्लिंगच। त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे नदी आणि त्याचं अनेक वचन आहे नद्या। आता नदीचं लिंग ओळखा म्हटलं की ती नदी स्त्रीलिंग, नद्या म्हटलं की ते, तो, ती हे सर्वनाम लागत नाही, त्या सर्वनाम लागतं। मग अशा वेळेस काय करायचं? याचं एक वचन करायचं। नद्याचं एक वचन नदी, आणि नदी या शब्दाचं लिंग ओळखताना ती हे सर्वनाम वापरता येतं, म्हणून ते आहे स्त्रीलिंगी नाम। एक वचनचं स्त्रीलिंगी, अनेक वचनचं सुद्धा स्त्रीलिंगीच। त्याच्यानंतर पुस्तक, ते पुस्तक नपुसक लिंग आहे। पुस्तके, ती पुस्तके। मग ती वरून पुस्तके हा शब्द आपल्याला स्त्रीलिंगी वाटतो, परंतु पुस्तके या शब्दाचं लिंग आहे नपुसक लिंग, कारण याचं आपल्याला एक वचन करायचं असतं। ते पुस्तक नपुसक लिंग। त्याच्यानंतर घर, घरे, घर, ते घर, अनेक वचन ती घरे। मग या घरेचं लिंग कोणतं? तर ते घर जसं आहे त्याच पद्धतीनं त्याचं लिंग आहे नपुसक लिंग। त्याच्यानंतर पाहुणा, पाहुणा या शब्दाचं अनेक वचन आहे पाहुणे। पाहुणा या शब्दाचं लिंग आहे पुल्लिंग, आणि पाहुणे या शब्दाचं लिंग नपुसक लिंग नाही, ते पाहुणे नाही, तर त्याचं एक वचन करायचं आणि त्याचं लिंग एक वचनाचं जे आहे ते ओळखायचं। म्हणजे पाहुणे या शब्दाचं लिंग सुद्धा आहे पुल्लिंग। त्याच्यानंतर रस्ता, तो रस्ता पुल्लिंगी शब्द आहे। रस्ते हे नपुसक लिंगी वाटतो, परंतु रस्ता या शब्दाचं जे लिंग आहे तेच याचं लिंग आहे। त्याच्यानंतर तळे, ते तळे, ते तळे म्हणजे नपुसक लिंग, आणि तळी म्हणजे अनेक वचन आहे ती तळी, त्याचं लिंग वाटतं आपल्याला स्त्रीलिंग, परंतु ते स्त्रीलिंग नसून ते नपुसक लिंगच आहे। म्हणजे याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अनेक वचनी नामाचं लिंग ओळखताना त्या अनेक वचनाचं एक वचन करायचं आणि एक वचनाचं जे लिंग आहे तेच अनेक वचनी नामाचं लिंग असतं। अशा प्रकारे परीक्षेमध्ये याचे काही प्रश्न आले तर ते प्रश्न सोडवताना ही काळजी नक्की घ्यायची। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।